आणि जिथे जिथं कुस्तीचा उल्लेख होतो तिथं आपलं श्री छत्रपती राजश्री शाहू महाराज ते आहेत. त्या दादांच्या दुकानात पण आपल्या शाहू महाराजचा आपण फोटो बघू शकता. आणि आपले दादा स्वतः आपलं पैलवान आहे. ह्यात बदाम, काजू, मगजबी, धन, बडीशेप, विलायची, काळी मिरी, दूध. ह्याच्यात दूध ते नंतर टाकतो आपण, पण आता हे धन, बडीशेप, वेलदोड, काळी मिरी, बदाम हे टाकलेलं आहे. आणि हा कडुलिंबाचा दंडे असतोय आणि ही कुंडी दगडाची असते. सगळं आपलं आयुर्वेदिक. सगळं आयुर्वेदिक म्हणजे कसं आहे, प्रोटीन युक्त, म्हणजे ह्याच्यात केमिकलचा आणि ह्याचा विषयच काही येत नाही. हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. जेव्हापासून कुस्ती आहे ना तेव्हापासून थंडाई पिल्ली जाते. ह्याच्यानं आपल्याला फायदे काय काय? त्याच्यात धनामुळे कसं होतं, उष्णता कमी येत्या, बडीशेपनं पचनक्रिया, काजू, मगजबी, बदाम ह्याच्यापासून आणि दुधापासून प्रोटीन भेटते. आणि काळी मिरी असते ती पित्तासाठी जरा चांगलं असते ती. आणि कडुलिंब हे शरीरासाठी चांगलंच असते, जेणेकरून शुगर हे मेंटेन ठेवते. आणि कधीपासून आपण त्यात एक 8-10 वर्ष होत आला दुकान चालू. आणि आपली टायमिंग काय? सकाळी 8 ते रात्री 8:30 वाजेपर्यंत. पोलीसने आपल्या थंडाईचा आस्वाद घेऊ शकते. आणि आपला दादा नॅचरल पद्धतीने आपल्या कुंडेर आपलं बनवतात. आणि धन्याचा बडीशेपचा स्मेल पण येत राहतोय, जसं जसं बारीक होईल तसं. हो, दगडाच्या कुंड्यासोबत आपलं कडुलिंबाचा दांडा असतोय. पाणी टाकून जरा 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 बारीक असं, म्हणजे हे गिरवी टाईप करत बसावं लागतं, जेणेकरून ह्याचा सगळा आर्क एकत्र होऊन जाते. यात धन बडीशेप होतं, त्यामुळं कसं काळी मिरी त्याचा स्मेल मगाशी धन्याचा बडीशेपचा स्मेल येत होता. आणि सगळा कलर हेरवट वगैरे असा होता. आणि आता ते बदामातलं ते दूध वगैरे, म्हणजे बदामातलं तेल वगैरे बाहेर पडून आता ते कसं कलर त्याचा चेंज झालेला आहे, म्हणजे उठून चेंज झालेला आहे. जेवढं गोटशीला तेवढं हे चांगलं होत जातं. नॅचरली कोल्ड्रिंक चालू केल्यापासून मला एवढा प्रतिसाद भेटला आहे. माणसाने कोल्ड्रिंककडं, म्हणजे जे सोडा वगैरे हे जे पिणार आहे ना, त्यापेक्षा इकडं माणसांचा जास्त कल आहे. आता मी बघतोय ना, भरपूर प्रतिसाद मिळत आहे मला. जेवढं नॅचरली असेल त्याला भरपूर प्रतिसाद भेटतो. आणि महाराष्ट्रात पहिल्यांदा आपण ही कुंड्यावरच्या थंडाईचं कन्सेप्ट आपण चालू केलेलं त्यावेळी 8-10 वर्षापूर्वी. कुठं भेटत नव्हतं महाराष्ट्रात हे, पण जसं तालीम सुटली तसं हे चालू केलं आपण. आता मसाला पूर्ण बारीक, म्हणजे पूर्ण पेस्ट झालेलं आहे. अशी त्याची पेस्ट काढून घेतली जाते. अनेकदा म्हणा ही म्हणजे पेस्ट झाल्यानंतर असं आम्ही बाहेर काढून घेतो ते, त्यानंतर वस्त्रगाळ करून घेतो.
शामराव आमच्या हक्काचा माणूस आहे. काय तुमचं करा 2018-19 साली ही थंडाई चालू केलेली आहे. ही थंडाई 2018-19 साली चालू झालेली आहे. शाहू महाराजांच्या काळापासून चालू झालेलं आहे. पण ही कुठं भेटत नव्हती कोल्हापुरात, म्हणजे महाराष्ट्रात कुठं भेटत नव्हती. पण ही मी तालीम सोडल्यानंतर मी इथं चालू केली पहिल्यांदाच. आणि जे कोल्ड्रिंकला जे हे होतं त्याचा बऱ्यापैकी आपल्याला म्हणजे कोल्ड्रिंक हे नॅचरल कोल्ड्रिंक कुठं भेटत नव्हतं. त्यामुळे मला हे चांगला प्रतिसाद भेटला की नॅचरल कोल्ड्रिंक चालू केलं. तर ह्याच्यात काय बदाम असतंय, काजू असते, मगजबी, धन, बडीशेप, विलायची, काळी मिरी, दुधाने हे गुळ नंतर वापरलं जातं आहे. पण धन्यापासून कसं उष्णता कमी येते, बडीशेपनं पचनक्रिया चांगली, काळी मिरी पित्तासाठी चांगली, आणि काय बदाम, मगजबी आणि काजू आणि दूध हे प्रोटीनयुक्त असतं. त्यातनं बरेच जीवनसत्व भेटतात. त्यामुळं पैलवानांचं कसं वर्कआउट झाल्यानंतर हा म्हणजे त्यांच्या ह्याच्यातला मेन खुराकातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे थंडाई आहे. आणि ते डेली सकाळी 1 लिटर संध्याकाळी 1 लिटर असं थंडाई पितातच. कधी कुठल्याही तालमीत जावा तुम्ही, पैलवानांना थंडाई ही आवश्यकता आणि गरजेचं आहे. हे दुकान असं समजून आहे, पण या दुकानात आल्यानंतर तुम्हाला बघा आता हे म्हणजे आपल्याला ऐकून होतं की पैलवान एवढे मोठे होते, ते आपल्याला तेव्हा बघायला मिळालं नाही. आपण लहान होतो म्हणजे बघायलाच मिळालं नाही ते जुनं पैलवान. पण त्या जुन्या पैलवानांचे फोटोच्या माध्यमातून समजते की आपल्याला हे कसं त्या काळात पैलवानांच्या तब्येती वगैरे कशा होत्या, काय मेहनत असेल ह्या तब्येतीवरनं समजते. आता आला तरी दुकानात तुम्हाला म्हणजे फोटो बघायला मिळतील पैलवानांचं जुन्या, पण आपल्या दुकानात या तुम्ही बघा महाराष्ट्रातलं कसं पैलवान होते हे बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला महत्त्वाचं म्हणजे हिंद केसरी गणपतराव आंधळकरांचा आश्रय लाभला. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कुस्तीचं मार्गदर्शन घेतलेलं आहे न्यू मोतीबाग तालमीमध्ये. 10-15 वर्ष आम्ही न्यू मोतीबाग तालमीत प्रॅक्टिस केलेली आहे. कुस्ती सोडल्यानंतर काहीतरी नोकरी म्हणा किंवा बिझनेस पाहिजे ह्या उद्देशाने मी एक रसवंती चालू केली होती रंका स्टँडला. पण आपल्या त्यात म्हणजे बोटं सापडली त्या चरक्यात रसवंतीच्या. त्यामुळं मी कुस्ती त्यावेळी तालमीत असतानाच कुस्ती खेळत असतानाच हे चालू केलं होतं. त्यामुळे माझी कुस्ती सुटली. माझे 3-4 वर्ष तशी बसूनच गेलीत घरात. मग नंतर मी काय करायचं म्हणून आपलं एक, आणि हे जे मिळत नव्हतं तेच आपलं एक जे शरीराला फायदेशीर आहे तेच आम्ही बिझनेस निवडून येणे चालू केलेलं आहे इथं. आणि चांगला प्रतिसाद भेटला आहे मला. इथं सगळे फुटबॉल आहेत, कबड्डीवाले, हॉकीवाले, जिममधली तर भरपूर मुलं येतात. आणि त्यांना पण माहिती आहे नॅचरली भेटते त्यामुळे ती इथे येतातच. ते इथं आर्टिफिशियल कुठलं काही वापरत नाही, केमिकल वगैरे. जे काय ते डोळ्यासमोर आपलं बनवतं आणि तेच देतो. त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे मला इथं. आणि महालक्ष्मीला येणारे भाविकसुद्धा इथं विचारून येतातच. पैलवान थंडाईला हे विचारून येतात. आपल्याकडे जी थंडाई आहे म्हणजे कोल्ड्रिंकपेक्षा स्वस्त लावलेलं आहे आम्ही. म्हणजे आता तुम्ही जरी बॉटल घ्यायला गेला एखाद्या सोड्याची तरी तुम्हाला ती 30-40 रुपयाला भेटणार. पण आपल्या इथं थंडाई एक प्यायला गेला तर 30 रुपयाला ग्लास आहे. आणि पार्सलसाठी आपल्याकडं अर्धा लिटरमध्ये पण आहे, 1 लिटरमध्ये पण आहे. 1 लिटर 120 आहे, अर्धा लिटर 60 रुपयाला आहे. आणि 12 महिने चालणारं एकमेव कोल्ड्रिंक म्हणलं असं तर थंडाई आहे. पावसाळ्यात बघा कोल्ड्रिंक दुसरं कुठलं कोण प्यायचं नाही, पण पावसाळ्यात सुद्धा आपली थंडाई प्यायला चांगला प्रतिसाद आहे. कारण प्रोटीन असल्यामुळं थंडाई ही पावसाळ्यात सुद्धा पितात. असं नाही की पावसाळ्यात नाही प्यायले तर हे होतं, पण पावसाळ्यात सुद्धा पिणार आहेत भरपूर आहे. पण 12 महिने चालते थंडाई. कोल्हापुरात बेनिखांबी आणि खरी कॉर्नरच्या बरोबरीने देशपांडे गल्लीच्या इथंच आहे यशोमंगल क्लिनिक समोर. म्हणजे नंदकुमार जोशी कोल्हापुरातले डॉक्टर आहेत मोठे, त्यांच्या हॉस्पिटलच्या समोरच आहे. कोल्हापूरच्या बरोबर मध्यवस्तीतच आहे. असं नाही की बाहेर कुठं जावं लागतंय. मध्यवस्तीत महालक्ष्मी मंदिराच्या जवळच आहे. तर आज आपण आलो आहे आपल्या पैलवान थंडाईला. आपल्या बिनखामी गणेश मंदिरच्या बरोबर समोर असलेलं श्री यशोमंगल क्लिनिकच्या बरोबर समोर असलेलं आपलं पैलवान थंडाई. आपण पैलवान थंडाईचं आज महत्त्व, पैलवान थंडाईमध्ये नेमकं आपण काय काय घातलेलं आहे आपण ते बघूया. आणि त्यासोबत आपण पैलवान थंडाईचं नेमकं आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोग होईल ते आपण तिथल्या लोकांकडून आपण जाणून घ्या. आम्ही पोलीस भरतीची प्रॅक्टिस करतो आहे. तर आम्ही इथं प्रॅक्टिस झाल्यानंतर थंडाई आरोग्याला आपली चांगली असते. हे सगळे ड्रायफ्रूट घालून बनवलेलं आहे. त्यात कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड थंडाई. ओके.
थंडाईची चव एकदम मस्त आहे आणि आरोग्यासाठी अशी एकदम चांगली आणि आपल्या शरीराची पण एकदम चांगली असते आणि आम्ही इथं रोज येत असतो थंडाई. मी या ठिकाणी नगरवरून आलेलो आहे आणि आमच्या इकडे असला काही प्रकार भेटत नाही ना आणि इथं कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच आम्ही पिली होती आणि अशी एकदम वेगळी अशी चव आणि एकदम मस्त अशी पिण्यासाठी एकदम थंडगार असं वाटते आणि आरोग्यासाठी एकदम अशी ताकदवान आणि पैलवान थंडाई म्हणजे एकदम चवीला अशी वेगळीच असते. पैलवान थंडाई म्हणजे एकदम अशी जीवाभावाची थंडाई. आम्ही फुटबॉल प्लेअर आहे. आम्ही प्रॅक्टिस झाल्यावर दररोज इथं पहिलवान थंडाई प्यायला येतोय. थंडाई इथली टॉप आहे कारण यात केमिकल कुठलं वापरलं जात नाही त्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगले आहे थंडाई आणि तुम्ही पण दररोज प्यावी माझी इच्छा आहे आणि पहिलवान थंडाईला तुम्ही विजिट करा. थँक्यू. आम्ही फुटबॉलची प्रॅक्टिस झाल्यानंतर रोज तिथं अमरतांची इथं पहिलवान थंडाईचे इथं येऊन रोज पहिलवान थंडाई पितोय आणि हेल्थसाठी चांगले आहे. परत त्याचे बेनिफिट्स पण खूप आहे तिथं लिहिले तुम्ही वाचू शकताय. परत थंडाईमध्ये कुठलं केमिकल ॲड नाही आहे, नॅचरल आहे सगळं आणि शरीरासाठी तर चांगलं आहे आणि टॉप क्लास आहे. इथली थंडाई टॉप क्लास आहे. तुम्ही एकदा विजिट करा आणि पहिलवान थंडाईला येऊन नक्की प्या. चांगलं. नमस्कार, माझं नाव अजिराज मावरे. मी थंडाई प्यायसाठी आलो होतो. पहिलवान थंडाईला एकदा आलो होतो मी 15-20 दिवस झाले. तर आता ते खूप चांगले वाटले म्हणून मी रोज पहिलवान थंडाई प्यायसाठी येतो आहे आणि शरीरासाठी बी खूप चांगलं आहे आणि आपलं शरीर थंड करण्यासाठी बी खूप चांगलं आहे. आणि त्यात दादा आपले काजू बदाम वगैरे दूध याच्यापासून शुद्ध थंडाई बनवून देतात आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे. आणि आता सकाळी एकदा पिली मी की दिवसभर आपल्याला फ्रेश फील आणि मूड चांगला आणि एनर्जेटिक वाटते आणि इम्युनिटी वाढल्यासारखं वाटते आपल्याला आणि शरीरासाठी खूप चांगलं आहे. एकदा तुम्ही बी अवश्य भेट द्या पहिलवान थंडाई. आणि आपले दादा स्वतः पैलवान आहे म्हणजे अस्सल पैलवानीचा खुराक ते स्वतः घरात बनवून ते आपण इथं हे केले. ते आले तुम्ही पण या थंडाई प्या आणि थंडाईचा आस्वाद घ्या. आम्हाला आमच्या हक्काचा माणूस आहे. नेमकं थंडाई काय विषय आहे ते आपल्याला नेमकं समजेल आणि तर आल्याशिवाय आपल्याला थंडाईची चव आपल्याला कळणार नाही कारण की अस्सल कोल्हापूर रांगडी चव आहे. आणि तुम्ही कधी पण आला की आपल्या दादाचा स्वभाव बघू शकता एकदम असं फॅमिली फ्रेंडली आपला दादाचा स्वभाव आहे. थंडाई एकदम थंड आहे, ओरिजिनल आहे आणि एकदम असं प्रोटीनयुक्त आहे म्हणून आणि थंडाईचा काय विषयच घ्यायचा नाही आपण. असं केलं का नाही तुमचं करा